येस. सोमेश्वर वाघजाई माते की जय. नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या. नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या. नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या. तुम्ही यावे रंग भराया. तुम्ही यावे रंग भराया. रंग भराया. रंग भराया. शेषाला पाताळी शेषाला दुसरे नमन वंदू धरणी मातेला. धरणी माते तुम्ही यावे रंग भराया. तुम्ही यावे रंग भराया. रंग भराया. रंग भराया. सरे नमन वंदू कोणाला तिरी त्रिभुवनाला. आजवत नमन वंदी कोणी चांदया सूर्याला. चांद सूर्या तुम्ही यावे रंग भराया. तुम्ही यावे रंग भराया. रंग भराया. रंग भराया. नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या. नृत्य कलेच्या नटेश्वरा पाचवे नमन वंदू कोणाला पाची पांडवाना. पाची पांडव. पाची पांडव. सहावे नमन वंदी तुम्ही गावच्या देवाला. गावाच्या देव तुम्ही यावे रंग भराया. तुम्ही यावे रंग भराया. रंग भराया. रंग भराया. हे नृत्य कले रंगणी नाचत या. नृत्य कलेच्या तुम्ही यावे रंग भराया. तुम्ही यावे रंग भराया. रंग भराया. रंग भराया. हे नृत्य कले रंगणी नाचत या. नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या. जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचा सहवास या मंचाला लाभला होता. हॅलो हॅलो. आणि खरं तर हॅलो हॅलो ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या सहवासानं हॅलो हनुमान धन्य झाला आणि श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनानं अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. हॅलो त्याच पद्धतीने हॅलो हॅलो या ठिकाणी आपल्याला हॅलो हॅलो जितेंद्रजी आव्हाड साहेब हॅलो 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 हॅलो. धन्यवाद. झालो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. श्री भैरी भवानी पालखी नृत्य पथक एकाव समय डोक्यावरती घेऊन सुंदर असं करतात. श्री भैरी भवानी पालखी नृत्य पथक एकाव आपली नृत्य कला सादर करताना
सुरुवातीलाच या ठिकाणी देखावा सादर करून पुन्हा एकदा सनई आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये हा देखावा या ठिकाणी सादर केला जातोय. पुन्हा एकदा संस्कृती जपण्याचं पुन्हा एकदा संघ प्रवेश करता होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी आणि सुरुवातीला एक छान असा नृत्याविष्कार मैदानावरचा आपल्याला पाहायला मिळतोय. या रिंगणामध्ये जी आखून दिलेली मर्यादा आहे, या रिंगणाच्या मर्यादेमध्ये आणखी आखून दिलेल्या त्या रेषेमध्ये हा नृत्याविष्कार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर नृत्य आपल्याला पाहायला मिळतंय या रिंगणामध्ये आणि प्रवेश करता झालेला संघ आहे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी. या संघाचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. खरंच नाचरे मोरा आंब्याच्या मनात असं म्हणायचं, हे नाचरे मोरा काळव्याच्या रिंगणात असं म्हणायचं, हे आता प्रश्न पडलेला आहे. कारण शिमगोत्सवात आणि इतक्या सुंदर पद्धतीचं नृत्य, मयूर नृत्य या ठिकाणी करून पहिली सलामी दुसऱ्या संघाने दिली आहे. संघाचं नाव आहे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी. ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचीनं आपला नृत्याविष्कार या ठिकाणी दाखवायला सुरुवात केलेली पाहायला मिळते. शिमग्याला ग्रामदेवतेची व्हॉट अ लवली फॉर्मेशन. अतिशय सुंदर मनोरा या ठिकाणी रचलाय आणि पूजा इथे होते आहे. आणि जसं गणपती बाप्पांनी आपल्या आई वडिलांना दंडवत घातलेलं, अगदी त्या पद्धतीनं प्रदक्षिणा सुंदर अशी घातली जाते. मयूर नृत्य करून लक्षवेधी आकर्षण आणि त्यानंतर एक आगळा वेगळा मनोरा या ठिकाणी इथे साकारलेला आहे. अभिनंदन ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी. सुरुवातीला छान असा मनोरा रचला गेला आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद द्यायला हवे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीला. आणि फेरा धरला जातोय, छान अशी पालखी नाचवली जाते. सुंदर स्पीड सलामी दिली आहे. गोलाकार फेरत आपल्या आईला, आपल्या देवीला, सोमेश्वराला आणि वाजवाईला दिलेली सलामी नर्तकांकडनं साज वादक तल्लीन झालेले आहे. लहान मुलगा जो आहे निशाण घेऊन तितक्याच जबरदस्त पद्धतीने पदन्यास करतोय, लयबद्ध पद्धतीने ठिकाण धरतोय आणि छान निशाण दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पालखीचे भोई बदलले जात आहेत आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या आईची पालखी खांद्यावरती घेऊन या ठिकाणी एक वेगळा नृत्याविष्कार आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल या ठिकाणी पुन्हा एकदा हे नृत्य सादर करण्याचा प्रयत्न होतोय. तो ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीकडून. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ. आणि त्यामुळे स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे कधी बदल पटापट केले जात आहेत. या मंडळाची खरंच कौतुक आहे. जे भोई बदलत आहेत, ज्या स्पीडने, ज्या गतीने ते बदलत आहेत आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपाची सादरीकरण ते करत आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक. सुंदर असं आकर्षक असं मांडणी, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेला आपण पाहतो. निशाण आणि त्याच्या पाठोपाठ साज वादक आपल्या वेगवेगळ्या स्टाईलला आपली वेगवेगळी नृत्यकला सादर करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे आपण पाहतोय. वेगवेगळ्या ठिकाण एक लयबद्ध पद्धतीनं या ठिकाणी साज वादक ही कला सादर होताना पाहायला मिळते. ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीच्या माध्यमातून. डिसिप्लिन म्हणजे शिस्त ही सुद्धा तितकीच महत्वाची. सर्व मागणी करताना जसं कोरिओग्राफर प्रत्येक स्टेजला कोण आत येणार, कोण बाहेर जाणार याविषयीचं गायडन्स करतो, त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं रिंगणाच्या बाहेरचे खेळाडू आतमध्ये जात आहेत आणि आपले खेळाडू बाहेर येत आहेत, याला त्यांचं असणारं सिंक्रोनायझेशन म्हणजे एकमेकांमध्ये असणारा जो संवाद आहे त्यातली सहजता आपल्याला पाहायला मिळते. यालाच सर कॉम्बिनेशन म्हणतात. ताळमेळ राखणं. हे ताळमेळ राखून एकमेक खेळाडू ज्या पद्धतीनं बदलले जातात त्या पद्धतीनं या संघातील कधी आतले बाहेर होत आहेत, कधी बाहेर आत येत आहेत. अशा पद्धतीनं सांघिक कौशल्य पण लावत असताना सांघिक ताळमेळ देखील घातला जातो आणि हा ताळमेळ आपल्या कॉम्बिनेशन संघाचं फार छान असं पाहायला
मिळतंय ते ओम केदारेश्वर पाटील विद्यापीठात चिंचवाडीचे. आपण जरी या सगळ्या कलावंतांचं कौतुक करत असलो तरी परीक्षकांची तगडी नजर ही रिंगणात छान असा देखावा छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी या रिंगणामध्ये आगमन होत आहे. क्या बात आहे. महाराजांच्या एंट्रीलाच आपण मागच्या बाजूला ज्वाळा प्रज्वलित झालेले आहेत या आपल्याला पाहायला मिळतात. होमाचं जे या ठिकाणी अग्नी पेटवला जातो तो इथे पेटवलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज दिग्विजयची मोहीम करून आल्यानंतरचा हा प्रसंग इथे सादर केला आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी प्रवेश करते होत आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी. प्रवेश करता संघ होतोय मार्ग तांबाडे गुहाद. वाह, या बात आहे. महाराजांचा कटाक्ष स्वराज्य ही श्रींची इच्छा गायडन्स करतो त्या पद्धतीनं रिंगणाच्या बाहेरचे खेळाडू आतमध्ये जात आहेत आणि आपले खेळाडू बाहेर येत आहेत. याला त्यांचं असणारं सिंक्रोनायझेशन म्हणजे एकमेकांमध्ये असणारा जो संवाद आहे त्यातली सहजता आपल्याला पाहायला मिळते. यालाच सर कॉम्बिनेशन म्हणतात. ताळमेळ राखणं. हे ताळमेळ राखून एकमेक खेळाडू ज्या पद्धतीनं बदलले जातात त्या पद्धतीनं या संघातील कधी आतले बाहेर होत आहेत कधी बाहेर आत येत आहेत अशा पद्धतीनं सांघिक कौशल्य पण लावत असताना सांघिक ताळमेळ देखील घातला जातो आणि हा ताळमेळ आपल्या कॉम्बिनेशन संघाचं फार छान असं पाहायला मिळतंय ते ओम केदारेश्वर पाटील विद्यापीठात चिंचवाडीचे. आपण जरी या सगळ्या कलावंतांचं कौतुक करत असलो तरी परीक्षकांची तगडी नजर ही रिंगणाच्या मर्यादेकडे आहे आणि मला वाटतं तीही सुद्धा पाहिली जाते या मंडळाकडे. पण परीक्षकांना अतिशय उत्कृष्ट परीक्षक मंडळी त्यांच्या पाठीमागे कित्येक मैदानावरचा कित्येक क्रीडांगणातला असा महत्वाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की एक्सपिरियन्स आलेले बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असतो. असे अनुभवी पंचमंडळ या स्पर्धेच्या निमित्तानं लागतात. तेव्हा निश्चित त्यांची करणी नजर प्रत्येक कलाकारावर प्रत्येक मंडळावर प्रत्येक नृत्य पथकावर असतात हे मात्र निश्चित आहे. पण 6:38 सुरू झालेला प्रवेश आता वाजले 6:46 पावणे 7ची वेळ निवडून केलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं जवळजवळ 8 मिनिटं त्यांनी आपली कला इथे सादर केली. 20 मिनिटामध्ये 5 मिनिटाचा वेळ सादर करण्याकरता आणि 15 मिनिटात त्यांना आपली कला सादर करायची. पुन्हा बॅरिकेडच्या बाजूला गर्दी झालेली दिसते. जरा कृपया मित्रमंडळींनी सहकार्य करायचे. आम्हाला आमच्या परीक्षकांना जे सर्वोत्तम आहे ते दर्शकांना शिंदे नांदेडकर यांनी व्यासपीठावर यायचं. कसं आहे श्री महेश साळवी प्रभाग समिती माझे अध्यक्ष आदरणीय महेश साळवी यांनी व्यासपीठावर यायचं. महेशजी साळवी प्रभाग समिती अध्यक्ष यांची उपस्थिती इथे झालेली आहे आणि त्यासोबत शिंदे साहेब यांची मनपूर्वक स्वागत. केवळ एक गुण आपल्या बसण्यावरची पालखी घेऊन जात होतं आणि पुन्हा एकदा पालखी उतरवली जाते. आपल्या बाहूंवरती या ठिकाणी पुन्हा एकदा 2 पालखीचे गुण आपापल्या वेगवेगळ्या काही वेगवेगळ्या नृत्यानुसार 2 रंगणामध्ये आपल्या आईची पालखी नाचवताना पाहायला मिळतात. एक वेगवेगळे गमती रचायचे वेगवेगळ्या नागरिकांना वेगवेगळं कौशल्य सादर करायचं आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला उभारी देत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा ही पालखी आपल्या माथ्यावरती घेऊन नाचवली जाते. तर छान असा एक नृत्याविष्कार आपल्याला या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता बघा पेल्यावर उभा राहिलेला आहे तो नर्तक पेल्यावर उभा राहिला आहे. पेल्यावर उभा राहून नाचांनी त्यांनी आपले दोन्ही पेली पकडलेली आहे आणि पालखी त्याच्या डोक्यावर आहे. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या. या कलाकाराचं मनोधैर्य वाढवलंच पाहिजे. खूप रिस्की आहे पण मजा सुद्धा. कलाकारांना प्रेरणा ह्या फार महत्वाच्या असतात.
वेळेला तो वेगवेगळे आपली कौशल्य पणाला लावत असतो. पुन्हा एकदा छान असा ठेका धरला जातोय आपल्या माथ्यावरती. आपण पाहिलं सुंदर असा नृत्याविष्कार या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डोक्यावर तांब्या ठेवला आहे आणि हा कलश ठेवून त्याच्यावरती पालखी. व्हॉट अ लवली स्टंट. मला वाटतं देवगड फिल्म्स मध्ये यांना जायला काय हरकत नाही. वेगवेगळे स्टंट्स मैदानावरती आणखी या रिंगणामध्ये अवलंबले जात आहेत. वेगवेगळ्या स्टंटच्या माध्यमातून या ठिकाणी पालखी नृत्य सादर केलं जात आहे. आणि हे पालखी नृत्य सादर होत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी आपण कौतुक करूया. छान असं निशाण आणि झांज वादक आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या चालीनं वेगवेगळ्या पदरित्यानं या ठिकाणी रिंगण दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर एक मोठं आकर्षण ज्याला आपण म्हणतो की कोणाचं असेल तर ते झांज वादक आणि निशाण. आपण पाहतोय प्रत्येक पावलाचा ठेका हा विचारपूर्वक टाकला जातोय. आणि हा ठेका घेत असताना खऱ्या अर्थानं तितक्याच कसबीनं या ठिकाणी निशाण देखील फडकवताना हा छोटा कलाकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी वेगवेगळे मनोरे रचत असतानाच छान असा नृत्याविष्कार प्रत्येक क्षणोक्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय. तो ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीचा. खरोखरच नेत्रदीपक असा हा या ठिकाणी प्रयोग साकारला जातोय. छान पद्धतीनं ओम केदारेश्वरची सलामी त्या बाजू चेहऱ्यावरचा आनंद बघा मला करायचा. आणि मला खूप मजा येते कारण रोशनजी शिंदे माझ्यासोबत इथे सूत्रसंचलनाला आपण आहात. आणि खरोखरच हा दुग्ध शर्करा येऊन म्हणायला काही हरकत नाही. छान पद्धतीनं सादरीकरण केलं जाते. 6:38 सुरू झालं. 6:51 झालेली आहे. त्यामुळे 20 मिनिटांचा अवधी म्हणजे 6:58 मिनिटांपर्यंत आपल्याला आपली कला सादर करण्याची शेवटची वेळ आहे. 7 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत अजूनही. दर्जा जो आहे तो एक एक करून वाढत चाललेला आहे पथकांचा. पहिल्या पथकापेक्षा दुसरं पथक उत्तम आहे की नाही हे ठरवणारे परीक्षकच आहेत. पण मनोरंजनाचा जो भाग असतो त्यामध्ये मला वाटतं या संघानं बाजी मागलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढचा पुकार आहे तिसरा संघ आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुजरी. 6:58 मिनिटांनी या संघाचं सादरीकरण संपुष्टात येईल. 2 मिनिटं आपल्याला मिळतील म्हणजे बरोबर 7 वाजता आपल्याला रिंगणात प्रवेश करायचा. आपण आधीच उपस्थित राहायचं. आई निनावी देवी पालखी. तातडीची चोळी शिवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्या हरणाच्या शिकारीसाठी राम हरणाचा पाठलाग करू लागला. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव असा आवाज येतात सीतेनेही क्षणाचा विलंब न करता लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राच्या मदतीसाठी धाडले. सीता या प्रसंगी पर्णकुटीत एकटीच असल्याची संधी साधून साधूच्या वेशात येऊन माता सीतेचे अपहरण केले व माता सीताबाई रावणाने लंकेत आणले. राम लक्ष्मण पर्णकुटीत परतले तेव्हा सीताबाई त्या ठिकाणी पर्णकुटीत आढळली नाही. श्रीराम व लक्ष्मण व्याकुळ होऊन सीतेला रानावनात शोधत होते. पशु पक्ष्यांना सीताबाई कुठे आहे म्हणून विचारत होते. झाडावेळींना विचारत होते. सीतामाईसाठी आक्रोश करत शोध चालू होता. अशा जटायू पक्षाच्या मार्गदर्शनाने प्रभू रामचंद्र लक्ष्मण हनुमान जांभून नील नळ आदी वानरसेनाही प्रभू रामचंद्रासोबत समुद्र किनारी येऊन पोहोचली. हा समुद्र पार करण्यासाठी प्रभू रामचंद्रासमोर वायूसारखा प्रचंड वेग असणारा संकट समयसूचक बुद्धीने अचूक मार्ग दाखवणारा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये धैर्यशील वृत्तीने हिमालयासारखा अचल राहणारा निर्धर्म नीतिधर्म आदी जाणणारा हाती घेतलेली कामं यशस्वी होईपर्यंत कधीही न सोडणारा शत्रूला कृतंक सारखा वाटणारा प्रभू रामचंद्राचा
रामभक्त श्री हनुमान याने वानर सेनेच्या मदतीने समूहान बंधन करून सेतू बांधण्याचे काम सुरू केले. त्या संबंधीचा या ठिकाणी देखावा सादर करीत आहेत श्री भैरी भवानी नृत्य पथक एगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सहर्ष स्वागत करीत आहेत. ही जी दिवाळी जी झाली की आज आपल्याकडे परदेशातून जर भारत देशामध्ये येणारे जे लोक असतील तर भारत देशामध्ये काय पाहायला सुंदर आहे तर ताजमहाल सुंदर आहे म्हणत होते. पण आता आपल्याला भारत देशामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिर पाहण्यासाठी लोक आज येऊ शकतात. आपल्याला माहित आहे ज्या वेळेला अयोध्येमध्ये राम अवतरले विराजमान झाले आणि नुसत्या 5 दिवसामध्ये धनपेटीमध्ये 3.5 कोटी रुपये जमा झाले. सगळ्या जगामध्ये 1 नंबरचं अयोध्येमधलं राम मंदिर झालं. या सगळ्यांचा हिंदू धर्माचा हा विजय म्हटला जाईल आणि अनंत काळ आपण वाट पाहत होतो त्याचा आज आपल्याला या शिमगा उत्सव निमित्ताने येगवकर मंडळीने आपल्याला सुंदर संकल्पनेतून या ठिकाणी आपला देखावा दाखवला. याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नागेश्वर रत्नागिरी शेवटचा स्पर्धक आहे. आचारसंहितेच्या नियमावलीनुसार 10 वाजता ध्वनिक्षेपण जरी बंद झालं तरी स्पर्धा मात्र सुरू आहे. कुशिवडे काळकाई चिपळूण आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे आणि लगेचच नागेश्वर रत्नागिरी आपण देखील आपापले संघ तयार ठेवायचे. भवानी नृत्य पथक गाव यांच्या माध्यमातून चाललेला हा नृत्याविष्कार आपण पाहतो.
या रिंगणाच्या दिशेने छान नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय छान असा नृत्याविष्कार असतानाच सुंदर अशी पालखी नाचवली जाते. खरं तर या ठिकाणी मनपूर्वक आपण धन्यवाद द्यायला हवे चव्हाण साहेबांना यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली पालखी नृत्य स्पर्धा खऱ्या अर्थानं कोकणी माणसाचा खऱ्या अर्थानं सन्मान कसा ठेवावा शिकावं ते आव्हाड साहेबांकडून आणि आव्हाड साहेबांच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून कोकणी माणसाचा सन्मान होत असताना कोकणी संस्कृती सगळ्यांचं काम खऱ्या अर्थाने या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि श्रीदेव गागोबा पालखी नृत्य संगमेश्वर जो नृत्य सादर केला
सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की जय श्री राम. फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे. मला वाटतं आई आलेली आहे. आईची पालखी रोशनजी पोहोचली आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आपण उद्घोष केला आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना घेऊन जातो या पालखी नृत्य स्पर्धेच्या निमित्तानं रिंगणाच्या दिशेनं छान नृत्य विस्तार सादर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आई निनावी देवी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून हा एक वेगळा थरार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळे स्टंट, वेगवेगळे मनोरे, पालखी नृत्य सादर करण्याची वेगवेगळी कला, वेगवेगळ्या पद्धतीचं ढोलवादन, वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतंच ढोलवादन आणि त्याच बरोबरीनं लयबद्ध पद्धतीनं पालखी नाचवणं हा प्रकार काय पाहायला मिळतोय. आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा फेरा घातला जातोय. दोन पालखीची भुई या ठिकाणी पालखी नाचवताना आपल्याला पाहायला मिळतात. मध्ये पालट होते आणि पुन्हा एकदा सलामी आपल्या देवीला देऊन पुन्हा एकदा पालखी नाचवली जाते. अग्रस्थानी या पालखी नृत्याचं निशाण आपल्याला पाहायला मिळतंय. सांज वादन तितक्याच लयबद्ध पद्धतीनं पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा पालखीचे भुई बदलले जात आहेत आणि एक वेगळा ठेका या ढोलावरती घेत असताना देखील ढोलावरची काठी ज्या पद्धतीनं बदलली जाते त्या पद्धतीनं पालखीचे भुई बदलले जात आहेत आणि वेगवेगळे स्टंट, वेगवेगळे थरार, वेगवेगळे नृत्याविष्कार मैदानावरती आपल्याला या रणांगणावरती पाहायला मिळत आहेत. ते या पालखी नृत्याच्या माध्यमातून आता जे होणार आहे ते खरोखरच नैसर्गिक असणार आहे. खाली नृत्य करणाऱ्या मंडळींनी पेर धरलेला आहे. उलट्या दिशेनं ते झोपलेले आहे आणि मला वाटतं काहीतरी आता विशेष अशी रचना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी आपले मोबाईल कॅमेरा ऑन केलेले आहेत. माझ्यासारखेच बघा किती सुंदर पद्धतीनं या निश्चित पडलेल्या नृत्य कलावंतांच्या वरून नाचत नाचत दोन भोई अतिशय सुंदर पद्धतीने कोऑर्डिनेशन करत हे सादरीकरण करतात. टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतं खरं तर पालखी नृत्य स्पर्धांमध्ये वेगवेगळे असे देखावे सुद्धा सादर करण्याची प्रथा ही सुरू झाली आणि असे वेगवेगळे देखावे याच पद्धतीतून एक सादर करण्याचं एक वेगळं धारिष्ट जे दाखवलं जात आहे. त्या आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलं की वेगवेगळे मनोरे रचले गेले, वेगवेगळे नृत्याविष्कार या माध्यमात सादर केले गेले आणि सादरीकरण होत असताना तितक्याच धारिष्टपणे पद्धतीनं पालखीचं नाचवणं आपापल्या वेगवेगळे बाहू बदलत असतानाच, मागे पालट होत असतानाच या ढोलांच्या ठेक्यावरती पालखी नाचवणं ही वेगळी कला या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते त्या आई निनावी देवी नृत्य पथकाच्या माध्यमातून. येस, आणि जसं मी म्हटलं पावित्र्य हा सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. हे सगळे स्टंट करत असताना पालखी आणि देवीचं जे पावित्र्य आहे ते जपणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तेही जपलं जात आहे. 7:16 झालेली आहेत. 7:03 हा प्रवेश झाला होता. मला वाटतं 13 मिनिटांचा अवधी ऑलरेडी संपलेला आहे. 13:07 आता निनावी देवीच्या या पथकाकडे उपस्थित आहेत. या पथकाकडे आता बाकी आहेत, शिल्लक आहेत आणि त्यामुळे या पुढच्या 7 मिनिटात काहीतरी दिमागदार होईल. निश्चित या ठिकाणी आई निनावी देवी नृत्य पथकाचा हा आपण प्रयत्न पाहतोय. छान असा प्रयत्न, वेगवेगळे स्टंट आणि स्टेप्सचा वापर करून आम्ही हे नृत्य कसं अधिकाधिक आकर्षक बनवलं या पद्धतीचा निश्चित या ठिकाणी संदेश येत असताना हे नृत्य पथक आपल्याला पाहायला मिळतंय. त्या आई निनावी देवी नृत्य पथक वेगवेगळ्या स्टेप्सचा अवलंब केला गेला, वेगवेगळे स्टंट्स केले गेले आणि नृत्याविष्कार करत असताना ढोलांच्या वेगवेगळी काठी या फुलावरती मारत असताना त्याचबरोबरीनं निशाण जे आपण म्हणतो स्टेप बाय स्टेप पद्धतीनं निशाण नाचवणं, वेगवेगळ्या स्टेप्सचा अवलंब करत सांज वादन करणं आणि त्याचबरोबरीनं ढोलवादन अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन, सुसूत्रता जे आपण म्हणतो सुसूत्र पद्धता ही जी आपल्याला पाहायला मिळते ती आई निनावी देवी नृत्य पथक मुसरी या संघामध्ये या मागे. आणि पुढचे दोन संघ आपण सर जाहीर करूया. पद्मावती मार्ग ताम्हाणे गुहागर आपण बरोबर 7:03 सुरू झाले म्हणजे 7:23
ला ती संपेल. 7:25 ला पद्मावती मार्गतामणी गुहागर तयार राहायचे. आपला प्रवेश अंतिम काळ दिला जाईल आणि त्यानंतर 5वा संघ असेल जय त्रिमुख मठ लांजा. या दोन्ही संघांनी तयार राहायचं. पुढील संघ असणार आहे पद्मावती मार्गतामणी गुहागर आणि त्यानंतरचा संघ असणार आहे जय त्रिमुख मठ लांजा. आपण दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आपल्याला पुकार देता क्षणीच आपण या ठिकाणी येऊन ताबा घ्यायचंय. छान असा नृत्याविष्कार पुन्हा एकदा उंच असं निशाण फडकवलं जातंय आणि पुन्हा एकदा एक वेगळा स्टंट करण्याच्या विचारात हे नृत्य पथक असल्याचं आपल्याला दिसतंय. छान स्टेप्स घेतल्या जात आहेत वेगवेगळ्या स्टंटच्या माध्यमातून. या नृत्य पथकानं छान असा नृत्याविष्कार मैदानावरती करत असताना या नृत्य प्रेमिकांची मनं जिंकली. नृत्य प्रेमिकांच्या मनावरती खऱ्या अर्थानं अधिराज्य केलं आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर या नृत्य पथकाला मनपूर्वक धन्यवाद देऊया. कारण छान स्टंट्स वेगवेगळे अनुभवायला आपल्याला मिळाले. वेगवेगळे कौशल्य आपल्याला अनुभवायला मिळाली. अनेक कौशल्य या ठिकाणी या नृत्य पथकानं पणास लावलेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्नांची पराकाष्ठा या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि म्हणून पुन्हा एकदा या नृत्य पथकाला आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. छान असं निशाण पुन्हा एकदा फडकवलं जातंय आणि अंतिम टप्प्यातील हा कदाचित शेवटचा मनोरा असावा असं म्हटलं तर वावगं ठरणार. पुन्हा एकदा एक मनोरा रचला जातोय तो या 19:19 म्हणजे 7:19 झालेली आहेत. याचा अर्थ शेवटची 4 मिनिटं यांच्याकडे बाकी आहे. नाव दे आर गोइंग टू डू समथिंग आउटस्टँडिंग आणि काहीतरी वेगळं होणार आहे. 2 जणांच्या खांद्यावर 2 जण उभे आहेत आणि नृत्य सुरू झालं. क्या बात है, इसको कहते हैं परफॉर्मन्स. जरा जोरदार टाळ्यांनी या कलावतीला ठेवा जोपासून खऱ्या अर्थानं संस्कृतीचं जतन संवर्धन कसं होईल, एक वेगळा संदेश नृत्यप्रेमींपर्यंत कसा जाईल हा प्रत्येकाचा मानस आपल्याला पाहायला मिळतो. तो पालखी नृत्य प्रेमिकांबरोबरच या ठिकाणी पालखी नृत्य पथकाचं. क्या बात आहे. जर आपण नोटीस केलं असेल तर मान या बाजूला त्या बाजूला ज्या पद्धतीनं सहजतेनं ही पालखी फिरवताना गेली आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि खरोखरच अभिष्ट चिंतन. छान नृत्याविष्कार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. ढोल वादक गोल रिंगण करून अग्रस्थानी निशाण, झांज वादक आणखी 2 पालखीची भोई हातामध्ये निशाण घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी पालखी नृत्य सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यामुळं भगव्याचं देखील महत्व या ठिकाणी निश्चित आपल्याला जोपासलं गेलेलं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं भगवा खांद्यावरती घेऊन पुन्हा एकदा भगवा हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृतीचं जे प्रतीक आपण म्हणतो आणि धार्मिकतेचं प्रतीक हे देखील या ठिकाणी जोपासण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. ते आई दिनावी देवी नृत्य पथकामुळे भगव्याची ताकदच वेगळी आहे आणि त्या ताकदीचा एक छोटासा ट्रेलर आपण कळव्यातल्या या सगळ्या देवी भक्तांकडनं घेऊया. आणि जेव्हा जेव्हा भगवा फडकतो तेव्हा तेव्हा 2 दैवत आपल्याला नेहमीच आठवतात. एक म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचसोबत प्रभू श्रीराम. त्यामुळे आता आपण सगळी भक्त मंडळी जसं देवीचा उद्योग करतोय महाराजांचं नामाविधान सुद्धा आपण या भगव्याची उल्लेख झाल्यामुळे आपण महाराजांची ललकारी इकडे घेऊया. सगळ्यांनी मिळून म्हणूया क्षत्रिय कुलवंतांच सिंहासनाधीश्वर ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमान योगी जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जरा मला सगळ्यांचा आवाज येऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी. आणि अर्थातच प्रभू रामलल्ला यांचं राम मंदिर सुद्धा याच वर्षी विराजमान झालेलं अयोध्येमध्ये. त्यामुळे त्यांचाही उल्लेख आपण करूया. बोलो सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की जय श्री राम. आतषबाजी झालेली आहे. श्री किशोरराव मोरे कृपया आपण मंचावरती यावं अशी आपल्याला आयोजकांच्या वतीने नम्रतेची विनंती आहे. छान नृत्याविष्कार जय
लाजाच्या माध्यमातून सुरुवातीलाच हा फार मोठी या ठिकाणी प्रेरणा आणि खऱ्या अर्थानं फार मोठं मार्गदर्शन कोणाचं असेल तर ते आव्हाड साहेबांचं आणि या आव्हाड साहेबांच्या माध्यमातून छान असे स्तुत्य उपक्रम प्रत्येक ठिकाणी आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं ही एक यशस्वीता कोकणी माणसाकडे बघण्याचं किंवा खऱ्या अर्थानं संस्कृतीचा ठेवा जोपासण्याचं महत्वपूर्ण काम आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आणि संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला निश्चित पाहायला मिळते. पुन्हा एकदा छान असा मनोरा रचला जातोय तो जय त्रिमुख मठ नादाच्या माध्यमातून पालखीची या ठिकाणी पूजा केली जाते आणि नमन करून वंदन करून पुन्हा एकदा या ठिकाणी ढोल वादनाच्या गजरामध्ये आणि सुंदर असं निशाण संघाच्या अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळते. छान असं छानच वादन देखील पाहायला मिळते. वेगळाशी पगडी डोक्यावर घालून पुन्हा एकदा संस्कृतीचा ठेवा जोपासण्याचं काम या पथकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ते या जय त्रिमुख मठ लाखाच्या माध्यमातून छान असा सुरुवातीलाच एक वेगळा देखावा सादर करून पुन्हा एकदा वेगळ्या नृत्य विस्ताराला सामोरा गेलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो जय त्रिमुख मठ लांजा जय त्रिमुख मठ लांजाच्या माध्यमातून चाललेला हा नृत्याविष्कार छान असं भगवान शान सुरुवातीला एक भगव्याची वेगळी किमया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. भगवा या ठिकाणी डवलाने फडकवला जातोय विशाण फडकवलं जातोय आणखी पालखी तेरा धरते ठेका धरते वेगळा ठेका धरला जातो. एका लयबद्ध पद्धतीनं पालखी नाचवली जाते ती या रिंगणामध्ये आणि पुन्हा एकदा पालखी उतरून खांद्यावर घेतली जाते. पालखीचे भोळी बदलले जात आहेत आणखी पुन्हा एकदा पालखीला सलामी दिली जाते. ठेका धरला जातो गोलाकार पद्धतीनं पालखी नाचवली जाते. पालखी नाचवण्याच्या देखील वेगवेगळ्या पद्धती असतात. कधी गोलाकार कधी अर्ध गोलाकार या पद्धतीनं पालखी नाचवायची आणि पुन्हा एकदा आपली वेगवेगळी कौशल्य या रिंगणामध्ये सादर करत असताना एक वेगवेगळी वैशिष्ट्य ही देखील जोपासायची हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तो या पालखी नृत्याच्या माध्यमातून अर्थात जय त्रिमुख मठ लांजा या संघाच्या माध्यमातून छान असा या ठिकाणी नाद घुमलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आवाज होतोय तो सनईचा सुंदर सूर आपल्याला ऐकायला मिळतोय आणि वेगवेगळे बोल सनईच्या सुरातून बाहेर पडत असतानाच तितकंच ढोल वादन ढोलावर काठी पडता क्षणी ढोल देखील बोलू लागत आहे आणि त्याच ठिकाणावर ही पालखी नाचवली जाते. वेगवेगळे या ठिकाणी थरार वेगवेगळे मनोरमे रचत असतानाच वेगवेगळ्या पद्धतीनं पालखी नाचवण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो या जय त्रिमुख मठ लांजाच्या माध्यमातून छान सलामी आपल्या आईला दिली जाते आणखी नृत्याविष्कार सादर केला जातोय. एक वेगळं हास्य या मुलींच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं इतर एक वेगळीच परंपरा आपली कोकणवासियांची पालखी नाचवायची म्हटली की निश्चित देव अंगात आल्यासारखं अगदी तल्लीन होऊन पालखी नाचवायची हा प्रकार निश्चित पाहायला मिळतो आणि तोच प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतो. तो जय त्रिमुख मठ लांजाच्या माध्यमातून छान असं नृत्याविष्कार पाहायला मिळतो. भगवान निशाण आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही मुलांच्या हातात निशाण पाहायला मिळतं आणि पालखी नाचवत असताना एक वेगळ्या विपरीत झालेला प्रत्येक चेहऱ्यावर पाहायला मिळतो. ढोल वाजत असो साथ वाजत असो निशाण असो अथवा पालखीची भोळी असो छान असं हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला निश्चित पाहायला मिळतं. पुन्हा एकदा पालखीची भोळी होते आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आनंदानं वेगवेगळ्या स्टेप ओळखून वेगवेगळ्या स्टंटच्या माध्यमातून पालखी नाचवली जाते. ती रिंगणामध्ये छान असा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. तो या जय त्रिमुख मठ लांजाच्या माध्यमातून वा 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 गुरु क्या बात आहे सुंदर वेगळे प्रयत्न वेगळे स्टंट आणि खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राला ओळख करून दिली की चिपळूणच्या वायके नृत्य खऱ्या अर्थानं पालखी नृत्य स्पर्धेला खऱ्या अर्थानं जन्म घातला तो वायके नृत्य. त्या वायके नृत्याला आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. खऱ्या अर्थानं चिपळूण छान असा नृत्याविष्कार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असं पालखी नृत्य आणखी वेगवेगळे पुन्हा एकदा सूर या ठिकाणी सनईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तितकंच सुंदर असं ढोलवादन पाहायला मिळत आहे. ते या जय त्रिमुख मठ लांजाच्या माध्यमातून छान असा फेरा पुन्हा एकदा धरला जातोय. वेगळ्या लयबद्ध पद्धतीनं आपल्या आईची तुतारीमध्ये मानवंदना दिली जाते आणि देखावा सादर होतोय. श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर मी या ठिकाणी विशेष नोंद करेन. गतवर्षीचा हा एक विजेता संघ म्हणून ज्याची नोंद गतवर्षी झाली होती असा हा श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर
देखावा सादर होतोय तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबळे संगमेश्वरच्या माध्यमातून छान असा देखावा आपण पाहतोय. आणि जोरदार असं छान वादन आपल्याला पाहायला मिळतंय. उंच निशाण डौलाने फडकताना या संघाचं अर्थात श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबळे संगमेश्वरचं गतवर्षीचा याच ठिकाणचा हा विजेता संघ आहे आणि त्यामुळे निश्चित या संघाच्या थोड्या अशा पल्लवीत असणार आहे. कारण गतवर्षी याच संघानं या ठिकाणी विजयश्री या स्पर्धेतली खेचून आणली होती आणि आपल्या संघाचा एक मोठं नावलौकिक प्रतिसाद मिळतो. आजकाल समाजामध्ये भावनिक आणि वैचारिक स्थैर्याची गरज आहे. सुख आणि यश दोन्ही सर्व सुकृताची फळं आहेत. चिरंतन आनंद सुखासाठी शुद्ध विचाराची गरज आहे. एवढा सुंदर असा मनोरा या ठिकाणी टोकियो पालखी घेतलेली आहे आणि त्याच्यावर श्री नमस्कार करत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी त्यांना साथ द्या. खरोखर सुंदर संकल्पनेतून हा मनोरा सादर केलेला आहे. अभूतपूर्व सकारात्मक असा भाविकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. सुरतार उत्कृष्ट कलेचा आविष्कार मराठी संगीताचा अद्भुत ठेवा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहूनच या ठिकाणी विविधतेने नटलेलं हा पालखी नृत्य आपल्याला पाहायला मिळत आहे. संगीत रंगभूमी हा एक खजिना आहे. सप्तसुरांनी नटलेल्या गाण्यांचा स्वाद आहे. सुरेल गीतांचा मधुर नजराणा या ठिकाणी सादर होत आहे. संघर्ष सेवाभावी संस्थेमार्फत या कलवा ठाणावासियांना या भाविकांना आजकालच्या या महागाईच्या काळामध्ये आपल्याला मुलांच्या परीक्षेच्या या दृष्टिकोनातून आपल्याला शिमग्याला जायला मिळत नाही. परंतु माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आमदार यांच्या सौजन्याने आणि शुभ आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला कोकणवासियांना